लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं महापालिका आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून आसुरी आनंद साजरा करण्यात आला असून झालेली कारवाई देखील संशयास्पद असल्याची भूमिका आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आज शुक्रवार दिनांक 28 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली आहे। तर महापालिकेसमोर आयुक्तांवर झालेल्या कारवाईचा आनंदोत्सव फटाके फोडून पेढे वाटून साजरा करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। ही काल मनपा आयुक्त पंकजी जावळे साहेब यांच्यावर जी कारवाई झाली, ती कारवाई होत असताना ज्या महाभागांनी, ज्या जातीवाद्यांनी, जातीयवादी मानसिकतेतून की त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे, मागासवर्गीय समाजाचा आहे, आणि ज्या आयुक्त साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो, संभाजी महाराजांचा असतो, माता सावित्री आणि महात्मा फुलेंचं ज्या पुतळ्याचे काम मार्गी लावले, ज्या महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम केलं, अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर की लगेच या लोकांनी पेढे वाटले, फटाके वाजवून त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला। का तर एक बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं, बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखालच्या फायली सरकवणं यांना जमत नव्हतं, म्हणून या लोकांनी जे आनंदोत्सव साजरा केला यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की आयुक्त साहेबांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापपणे चौकशी करा, न्यायप्रविष्ट विषय आहे, त्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। पण हे करत असताना की जी कोणती K4 जी ही बिल्डर लॉबी आहे, त्या बिल्डर लॉबीला एक सांगणं आहे की अनधिकृत बांधकाम तुम्ही आतापर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी केलेले आहेत, आणि तुमचे भरपूर जे बांधकाम आहे ते आम्ही आंबेडकरी समाज इथून पुढच्या काळामध्ये जिथे तुमच्या बांधकाम असतील ते बांधकाम आम्ही स्वतः अर्ज देऊन असो, मुख्यमंत्र्यांमार्फत असो, अनधिकृत बांधकाम कसे त्यांचे पाडत नाही यासाठी आम्ही कारवाई करणार। उद्या आंबेडकरी चळवळीतले सगळेजण पोलीस अधीक्षक साहेब, ॲडिशनल अधिकारी साहेब यांना भेटून या गोष्टीची निष्पापपणे चौकशी करावी, आणि ह्या ज्या लोकांनी असं जे आनंदोत्सव साजरा केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी उद्या आम्ही सर्वजण भेट घेणार आहे। सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी आमची मागणी आहे। महानगरपालिकेमध्ये काल जो प्रकार घडला, आयुक्त साहेबांवर जो अँटी करप्शनची जी रेड झाली, त्या संदर्भात बौद्ध समाजाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार, जो फटाकडे वाजवून पेढे वाटून जो आनंद व्यक्त केलेला तो योग्य नाही, आम्ही निषेध व्यक्त करतो। गुन्हा लागला 11:30ला, सकाळी दुपारी पेढे वाटले जातात, पण हा पूर्व प्लॅनिंग हा जो प्रकार आहे, 19 तारखेची फिर्याद आणि ती 27 तारखेला येते, म्हणजे आयुक्त साहेब कशा जाळ्यात अडकतात का नाही, 8 दिवस अडकले नाही, मग बरोबर नाही अडकले तर मग डायरेक्ट सील करायचं, घर सील करायचं, मग त्याचा CSI देशपांडेला धरायचं। हा जो प्रकार आहे, एक बौद्ध अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारे जाणून मरून षडयंत्र रचून असा गुन्हा दाखल असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो, आणि प्रशांत खैरे साहेब, मग भारती साहेब असतील, ओला साहेब असतील, उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत, आणि जे झालेले जे गुन्हा असेल त्यामध्ये पेढे वाटणार आहोत, आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगणार आहोत। या ठिकाणी थांबतो, बोलतो। पत्रकार परिषदेसाठी अजय साळवे, सुमेध गायकवाड, सुशांत म्हस्के, रोहित आव्हाड, संजय कांबळे, सुनील क्षेत्रे, प्रतीक बारसे, सिद्धार्थ आढाव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, पवन भिंगारदिवे, संदीप वागचौरे, संजय जगताप, विशाल गायकवाड, पोपट जाधव, विजय गायकवाड, जय कदम, विनीत पाडळे, गणेश गायकवाड, दानिश शेख आदींसह विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते। महानगरपालिकेत एक वेगवेगळ्या प्रकारचे कारवाईचा सत्र त्या ठिकाणी सुरू झालं। आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत होतो की सकाळी 11 वाजल्यापासून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा गदारोळ सुरू होता, आणि सोशल मीडियावर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालं की बाबा महापालिकेच्या आयुक्तांवर ACBचा ट्रॅप, महापालिकेचे आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात, अशा पद्धतीच्या आम्ही गेल्या काल सकाळपासून अशा बातम्या पाहत होतो। पण त्यात मुळात आपण जर पाहिलं तर आयुक्त साहेबांवर गुन्हा हा रात्री 11:30 वाजता दाखल झाला, त्यामुळं 11:30ला गुन्हा दाखल होतो। तुम्ही दिवसभर अशा प्रकारचा चर्चांना उदाहरण आणता, चर्चांना उदाहरण आणून सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करता की ज्यामधून एकंदरीत प्रशासनावर दबाव येईल, आणि प्रशासनावर दबाव आल्यानंतर आयुक्तांवर कारवाई करणं आपल्याला सोपं पडेल। तर अशा पद्धतीची असली जी झालेली कारवाई याच्यावर देखील आमचा संशय आहे। दुसरी गोष्ट अशी की बाबा या नगर शहरामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर या अगोदर देखील कारवाई झाल्या, अनेक अधिकाऱ्यांवर या ठिकाणी ट्रॅप लागले, पण अशा पद्धतीचा आनंद उत्सव आपण कधीही साजरा झालेला पाहिला नाही। तर आनंद उत्सव साजरा करण्याचं एकमेव कारण म्हणजे आयुक्त हे बौद्ध समाजाचे,
आंबेडकरी समाजाचे आयुक्तांनी येथील सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व जाती धर्मातील नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी या नगर शहरात आपला ओळख निर्माण केली होती. आणि असा अधिकारी खाली आपण काम करणं हे इथल्या जातीवादी मानसिकतेचे ज्यांनी कोणी हा उत्सव साजरा केला त्यांना हे पटत नव्हतं. आणि त्यासाठीच हा अट्टहास असावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यामुळेच आम्ही उद्या माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून हे जे संबंधित जे कोणी असतील ज्यांनी फटाके फोडले, पेढे वाटले आणि सोशल मीडियावर नको त्या पोस्ट त्या ठिकाणी केला, यामधून आमच्या तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आणि त्याचमुळे आम्ही उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. जय भीम. काल जो अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जो प्री प्लॅन कारवाई करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज आमची आंबेडकरी समाजाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला का एकीकडे कारवाई चालू होती, ऑफिस सील करायचं, दुसरीकडे फटाके वाजत होते, तोपर्यंत आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतु महापालिकेच्या बाहेर काही लोक फटाके वाजवत होते, काही लोक पेढे वाटत होते आणि काही लोक पत्रकार परिषद घेत होते. जर हे सगळं जर त्यांच्यावर गुन्हा रात्री 11:30 वाजता दाखल झाला तर त्याआधी हे फटाके का वाजवत होते? फटाक्या वाजवणाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे, पेढे वाटणाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे. आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते आंबेडकरी जनतेची बदनामी त्या मार्फत झालेली आहे, त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि ज्यांनी पेढे वाटले त्यांचे फोन नंबर डिटेल करून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे अशा लोकांची त्या ठिकाणी चौकशी ही झालीच पाहिजे. कारण की आम्हाला असं वाटते, आमच्या आंबेडकरी समाजाची अशी शंका आहे का एक मागासवर्गीय अधिकारी त्यातल्या त्यात बौद्ध अधिकारी आणि ज्याच्यावर कुठलाही डाग नाही गेल्या 25-30 वर्षामध्ये अशा अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे किंवा त्याला इथून बदली करण्याचं षडयंत्र आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही उद्या DYSP निवेदन देणार आहोत. आणि त्या दिवशी कालच्या दिवशी ज्या 6 जणांची महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यांचे नावं का निष्पन्न नाही झाले, त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? ज्या विभागामार्फत म्हणजे ज्या बांधकाम विभाग जो आहे किंवा जो नगर रचना विभाग आहे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न होता. त्या कोणत्या कर्मचाऱ्यांवर यांनी गुन्हा दाखल केला आणि ते कर्मचारी का सोडले याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. जर यांनी ही चौकशी केली नाही आणि आम्हाला 15 दिवसात त्याचा रिझल्ट आला नाही तर आम्ही त्यांचे नावं या ठिकाणी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्या 6 जणांचे नावं, गावं आणि त्यांचा काय रोल होता हे आम्ही प्रसिद्ध करणार.